माणूस वेगवेगळ्या गोष्टीचा आधार घेऊन जीवन जगत असतो. पण ज्या ज्या गोष्टीचा माणूस आधार घेतो तो आधारच असा आहे की तो टिकणारा नाही. म्हणजे माणूस पैशाचा आधार घेऊन जीवन जगत असतो, पण पैसा हा कमी जास्त होतो, येतो जातो. नात्याचा आधार घेतो, नात्यामध्येही काही कमी जास्त होतच असतं. एखाद्या कलेचा आधार घेतो माणूस, परंतु कला ही कायम माणसाच्या सोबत राहू शकत नाही. अशा पद्धतीने पद, प्रतिष्ठा, शरीर कशाचाही आधार घेऊन माणूस जीवन जगत असेल तर त्याचं सत्यच हे आहे की तो आधार कायम त्याला पुरेल असा नाही किंवा कायम त्याची साथ करेल असा नाही. ज्या ज्या आधारावर माणूस जीवन जगतो, ज्याच्या ज्याच्यासाठी माणूस जीवन जगतो, ते सर्व काही असं आहे की ते त्याला सोडून जाऊ शकतं किंवा तो त्याला सोडून जाऊ शकतो. म्हणजे आधारच जर असा असेल की त्याचा काही भरोसा नाही, तर मग जीवनामध्ये भीती राहणारच, चिंता राहणारच. हे शक्यच नाही की आधार अशा प्रकारचा घ्यायचा की ज्याचा काही भरोसा नाही आणि मग निश्चिंत राहायचं. अहो, जी नाव बुडणार आहे, जिला छिद्र पडलंय, अशा नावेमध्ये बसलेला माणूस स्वतःला सुरक्षित कसा अनुभव करेल? भीती, चिंता, तळमळ त्याच्यामध्ये राहणारच. त्याचप्रमाणे माणूस ज्या ज्या आधारावर जीवन जगत असतो, जे आधार त्यानं पकडून ठेवलेले आहेत, धरून ठेवलेले आहेत, स्वतःच्या अस्तित्वाचा भाग मानलेले, ते सगळे आधार माणसाला एक दिवशी निराधार करू शकतील असे आहेत. ती जाणारे आहेत, हलणारे आहेत, कमी जास्त होणारे आहेत, त्याचा एक दिवशी वियोग होणार आहे असे आहेत. आणि म्हणून अशा आधारावर जो जीवन जगतो तो भीती, चिंता, तळमळ याने ग्रासलेला असणार, याच्यामध्ये काही शंका असण्याचं कारण नाही. आणि म्हणून आधार असा पाहिजे, मी संपेल परंतु तो आधार कायम असला पाहिजे. आणि असा जो आधार होऊ शकतो, असा जो आधार आहे, त्याचंच नाव ईश्वर आहे. ईश्वर हा असा आधार आहे जो शाश्वत आहे. मी संपेल परंतु ते ईश्वरत्व संपणार नाही असं आहे. किंवा असं म्हणा समजण्यासाठी की जे कधीच संपत नाही, जे कधीच मिटत नाही, जे सदाच आहे, त्याचंच नाव ईश्वर आहे. आणि जर त्या ईश्वराचा जर आधार आपण घेतला, त्याच्या आधारावर जर आपण जगायला शिकलो, तर मात्र मला निराधार होण्याची शक्यताच संपली. आणि ज्यावेळेस फक्त आणि फक्त त्याच आधारावर जगण्याची माणसाची तयारी होईल किंवा तशा पद्धतीचा माणसाचा अभ्यास होईल किंवा प्रत्यक्ष माणूस त्याच्यावरच टेकून त्याचाच आधार घेऊन जीवन जगायला शिकेल, त्यावेळेस त्याला एवढं मात्र नक्की होऊन जाईल, एवढा चमत्कार मात्र नक्की होईल त्याच्या जीवनामध्ये की कोणताही आधार आला आणि गेला बाकीचा तर त्याला काही फरक पडणार नाही. कारण आता तो फक्त ज्या आधारावर जगतोय तो आधार मात्र त्याच्याकडे कायम आहे, तो जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. म्हणून बाकी कोणता आधार आला काय आणि गेला काय त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार नाही. अशा प्रकारे सर्व आधारापासून मुक्त होऊन जी एकाच आधारामध्ये स्थिर होण्याची गोष्ट जीवनामध्ये घडली पाहिजे. हे अनेक आधारापासून स्वतःला मुक्त करतं. असा जो आधार आहे त्याचंच नाव ईश्वर आहे. म्हणून मला कोणताही आधार आता मला भयभीत करू शकत नाही, कारण मी तो आधार माझं सर्वस्व मानलाच नाही. मी त्या आधारावर अवलंबूनच नाही. माझा आधार
तो ईश्वर आहे आणि तो सदाच आहे आणि तो माझ्यासोबत आहे आणि त्याच्याशिवाय मला कोण्या आधाराने आता प्रभावित होण्याची काही गरज नाही, कारण तो माझा दृढ निश्चय झालेला आहे. अशा पद्धतीचा अभ्यास घडल्यानंतर जे मला प्रभावित करतं त्यालाच आपण सोडले, त्यालाच आपण सांगितले की तू माझा आधार आता नाहीस, तू आलास आणि गेलास तरी मला फरक पडत नाही. म्हणून जीवनाचा आधार ज्यावेळेस ईश्वर होतो त्यावेळेस बाकी आधारची गरज उरत नाही. मग ते जसे असतील ते मान्य आहे, नाती जशी असतील ते मान्य आहे, पैसा जितका असेल ते मान्य आहे, प्रयत्न करून जेवढी प्रॉपर्टी असेल ते मान्य आहे, सगळं काही मला जीवनामधलं मान्य आहे. ते कमी होते जास्त होते ते पण मान्य आहे, कारण माझा मुख्य आधारच ईश्वर आहे. हा चमत्कार जीवनामध्ये घडतो. हे भक्तीचं सामर्थ्य आहे. संत काय वेडे नव्हते, जीवनाला त्यांनी जिंकलं होतं. स्वतःवर सत्ता चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ते सांगू शकले की तुझी सत्ता माझ्यावर नाही चालणार, हे पैसा तुझी सत्ता माझ्यावर नाही चालणार, हे नाती मला प्रभावित करू शकणार नाहीत, ही पद प्रतिष्ठा मान सन्मान कशाचीच बेडी मला बांधू शकणार नाही. ही गर्जना, ही सिंह गर्जना त्यांनी केली. ही एक प्रकारे स्वतःचीच मुक्ती आहे. कोणतंच बंधन नाही बांधू शकत मला. कशामध्येच सामर्थ्य नाही की मला हसवावं, मला रडवावं, मला प्रभावित करावं, माझ्या मनाचं खच्चीकरण करावं, मला भयभीत करावं, मला निराश करावं, मला स्तुती करावी माझी, मला आनंदी करावं. नाही अधिकार आता कोण्या गोष्टीला, कोण्याच गोष्टीच्या प्रभावात मी नाही आता. हे जीवनाचं खरं स्वत्व प्राप्त करणं आहे. मी ज्यावेळेस अशा आधाराजवळ येतो की जो आधार आता माझ्यासाठी कायम आहे आणि तोच माझा मुख्य आधार आहे, त्याला सोडून दुसरी गोष्ट मला कोणती प्रभावित करू शकत नाही, असं ज्यावेळेस होऊन जाईल त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने ईश्वराशी जोडल्या गेलो, त्याच्याशी आपण नातं प्रस्थापित केलं, त्याचे आपण झालोत आणि आपला तो झालाय, असा त्याचा अर्थ आहे. आणि जो कोणी त्याला अशा पद्धतीने जवळ करल त्यालाच ही गोष्ट कळणार आहे. बाकी जो आणखीन अनेक बंधनं मान्य करून बसलाय आणि त्याला आणखीन ते जर आधार वाटत असतील तर त्याने खुशाल ते आधार मानून जीवन जगावं, मग तक्रार करू नये. परंतु सत्य हे आहे की तुम्ही कोणताही आधार घेऊन जीवन जगा, तुम्हाला रडावं लागेल. भले तुम्हाला काही क्षण सुखाचे येतील त्या आधारामुळे, पण त्याच्याने दुःखही होणारे ठरलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्याच आधारापासून मुक्त व्हायचं असेल तर जो आधार पकडायचा आहे त्याचं नाव ईश्वर आहे. ज्याच्या आधारावर जीवन जगल्यानंतर कोणाच आधाराची गरज उरत नाही किंवा कोणताच आधार मला प्रभावित करू शकत नाही. याचा अर्थ जीवनातून काही सोडायचं आहे का, काही लांब फेकायचं आहे का, कशाची नातं तोडायचं आहे का, फक्त स्वतःची मान्यता बदलायची आहे. स्वतःवर जे राज्य करतात ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बेडीतून सुटायचे. नाही प्रभाव कोणत्या गोष्टीचा माझ्यावर पडत नाही, मला फरक पडत कशाने, असं स्वतःला बनवायचं. आणि म्हणून सगळ्यांचा जो बाप आहे त्याला पकडायचंय. पुन्हा दुसरा कोणी मला प्रभावित करू शकत नाही. जोपर्यंत आपण एखादी वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, कोणताही विषय याच्या बंधनात असू ना, तोपर्यंत ती गोष्ट मला प्रभावित करू शकते. ज्यावेळेस त्याच्या बंधनातून आपण सुटू ना, त्यावेळेस त्या गोष्टीमध्ये मला प्रभावित करण्याचं सामर्थ्य राहत नाही. अध्यात्म माणसाला अशा प्रकारे बिनधास्त, मुक्त, सहज, शांत, आनंदी बनविण्याचं शास्त्र आहे. आणि म्हणून सगळ्या प्रभावातून मुक्त होऊन सुद्धा एकच ईश्वराला पकडून, ज्याचा माझा कधी जाण्याचा, वियोग येण्याचा प्रश्नच येत नाही,
असं तत्त्व पकडून जीवन जगण्याचं शास्त्र अध्यात्म आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आणि मगच खऱ्या अर्थाने जीवनामध्ये मौज आहे. इथं बांधल्या गेला, तिथं बांधल्या गेला, इथं काय होईल, तिथं काय होईल, ही भीत अशा प्रकारे दचकत, अशा प्रकारे अस्थिर व्हायब्रेशनने सतत परेशान माणूस काय जीवनाचा आनंद घेऊ शकणार आहे? त्याला जीवनाचा आनंदच घेता येणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जीवनातल्या सर्व प्रभावापासून मुक्त होऊन बिनधास्त आनंदी सुखपूर्वक जीवन जगायचंय तर त्या ईश्वराचाच आधार घ्यावा लागेल. ही गोष्ट अंतिम आहे, हेच खरं सत्य आहे. धन्यवाद.